नमस्कार, मी संजना कसमादे अपडेटमध्ये आपलं स्वागत। 4 जून ही तारीख खरं तर महत्त्वाची होती महाराष्ट्रासाठी, कारण विधान परिषदेच्या जेव्हा निवडणुका होणार आहे 17 जागांसाठी, जिथून स्थानिक स्वराज्य संस्थेचे नगरसेवक किंवा बाकीच्या जे लोक आहेत ते निवडून देणार आहेत आणि मग तो आमदार विधान परिषदेवर जाणार आहे। 18 जून रोजी या निवडणुका होणार होत्या आणि 4 जून ही उमेदवारी अर्ज घेण्याची शेवटची तारीख होती 3 वाजेपर्यंत। आणि या सगळ्यात आज सगळ्यात जास्त चर्चेचा ठरलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक। आणि तो का ठरला, नेमकं काय झालं, कितीही प्रयत्न केले म्हणजे संकटमोर्चा गिरीश महाजनांना हा मतदारसंघ म्हणजे भाजपला हा मतदारसंघ मिळालेला नाही, तरी देखील शिवसेनेला मदत करण्याचं भाजपनं मान्य केल्यानंतर नरेंद्र दराडे यांची अडचण थोडीशी कमी झाली असली तरी गोकुळ गीते आणि गणेश गीते यांच्या अनुषंगाने अडचणी वाढल्या होत्या। गणेश गीतेंनी आता माघार घेतली, मात्र आता मैदानात गोकुळ गीते अजून आहेत, त्यामुळे ही निवडणूक गोकुळ गीते विरुद्ध नरेंद्र दराडे अशीच होणार आहे। मग या सगळ्यात महायुतीला नेमकं अपयश कुठे आलं, नेमकं काय झालं, का संकटमोचक असणारे गिरीश महाजन किंवा महायुतीतील महत्त्वाचे नेते असणारे दादा भुसे, छगन भुजबळ, सुहास कांदे यांची सक्रियता दिसून आली नाही का, नेमकं काय घडलं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी पूर्वी एक छोटीशी आठवण म्हणजे जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक या सगळ्या जिल्ह्यांचे महत्त्वाचे राजकारण गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। अजून कोणकोणत्या गोष्टी किंवा या जिल्ह्यातल्या काय गोष्टी तुम्हाला बघायला आवडतील हे देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता। सुरुवात करायचं झालं तर आज 4 जून रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती आणि जर तसं पाहायला गेलं तर 5 ते 6 ठिकाणी बिनविरोध महायुतीचे उमेदवार विजयीही झाले आहेत। कारण महायुतीला जे बंडखोर उमेदवार होते ज्यांनी अपक्ष उमेदवारी केली होती एवढंच नाही तर महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते ज्यांनी अर्ज दाखल केला होता त्यांना देखील अर्ज माघारी घ्यायला लावण्यात यश आले। मग ते पुणे असू देत किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड हा मतदारसंघ असू दे, या ठिकाणी तर राणेंनी मास्टर स्ट्रोक केला, ठाकरे गटाला धक्का बसला, स्वतः जिल्हाधिकारीच्या कार्यालयात जाऊन तिथं बाळ माने यांनी माघार घेतली। पुण्यामध्ये सध्या अचानकपणे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना माघार घेतली असो, पण या सगळ्यात महायुतीचे नेते नाशिक मधील उमेदवाराला माघारी घेण्यात त्यांची समजूत काढण्यात कुठंतरी कमी पडले। झालं काय होतं तर हा मतदारसंघ शिवसेनेला की भाजप हा वाद सुरुवातीला होता, नंतर ही जागा आहे ती शिवसेनेला मिळाली आणि शिवसेनेकडून नरेंद्र दराडे जे यापूर्वी आमदार राहिले त्यांना उमेदवारी मिळाली, त्यांनी फॉर्मही भरला। याच सोबत फॉर्म भरला होता ते गिरीश महाजन यांच्या जवळचे नेते गणेश गीते जे माजी सभापती राहिलेले आहेत आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते जे नेहमीच पडद्यामागं गणेश गीतेंसाठी प्रयत्न करत आलेत। म्हणजे गणेश गीतेंनी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवली होती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून, त्याचं सगळं नियोजन हे गोकुळ गीते यांनी केलं होतं आणि ते पडद्यामागून खेळत होते। मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी भरला, त्यामागं असा विचार असू शकतो की पक्षाचा दबाव आल्यानंतर गणेश गीते उमेदवारी अर्ज माघारी घेऊ शकतात, पण गोकुळ गीते हे कोणत्याही पक्षाशी निगडीत नसल्यामुळे किंवा सध्या तरी नसल्यामुळे त्यांच्यावर दबाव जास्त प्रमाणात टाकता येणार आहे। झालं असं की गणेश गीते यांची मनधरणी करण्यात कुठंतरी महायुतीला यश आलं। गिरीश महाजन आणि बाकीच्या नेत्यांनी गणेश गीते यांची भेट घेतली आणि गणेश गीतेंनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला मान्यता दिली आणि त्यांनी तसं सांगितलंही आणि ते उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला तयार झाले। खरं तर ही निवडणूक बिनविरोध करण्याची इच्छा तशी होती, मात्र ते काही घडलं नाही, कारण गोकुळ गीते ज्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता ते 4 जूनच्या सकाळपासूनच नॉट रिचेबल होते, कोणाचे फोन उचलत नव्हते, लागत नव्हते, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा, त्यांची मनधरणी कशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न होता। एवढंच नाही तर गणेश गीतेंनीही गोकुळ गीतेंना फोन करण्याचा प्रयत्न केला। मीडिया जेव्हा सगळी होती म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जेव्हा गणेश गीते पोहोचले तेव्हा गणेश गीतेंनी माध्यमांसमोर गोकुळ गीते यांना फोनही लावला होता, मात्र त्यावेळी गोकुळ गीतेंनी जे आरोप केले ते इथं नमूद करण्यासारखे। गोकुळ गीतेंना दराडे यांच्याकडून फोन आला, कुणाल दराडे यांनी धमकी दिल्याचं किंवा बघू निवडणूक कशी लढतो किंवा त्यांचा बाप काढल्याचा आरोप गोकुळ गीते यांनी केलाय। त्यांनी जर अशा विधान केलं नसतं, असं आव्हान दिलं नसतं, पर्सनल गेले नसते तर आपण नक्कीच उमेदवारी अर्ज मागं घेतला असता, मात्र मी आता उमेदवारी अर्ज मागं घेणार नाहीये असं गोकुळ गीते त्या संभाषणावर बोलताना दिसून आलेत। आणि अगदी
काही अर्धा ते पाऊण तास कमी होता उमेदवारी अर्ज मागं घेण्यासाठी, तोपर्यंत महायुतीचे एकनाथ शिंदे असू देत, गिरीश महाजन असू देत, या सगळ्यांनी गोकुळ गीते यांच्यापर्यंत पोहोचण्याचा, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फोल ठरला. तसं पाहायला गेलं तर गोकुळ गीते आणि गणेश गीते यांची संपत्ती देखील चांगला चर्चेचा विषय ठरली. दोन्ही बंधूंची मिळून संपत्ती 100 कोटीच्या घरात जाते. त्यामुळं या निवडणुकीत लक्ष्मी दर्शन घडवलं जाईल की नाही हा मुद्दा वेगळा आहे, कारण प्रत्येक निवडणुकीत कितीही म्हणलं तर या गोष्टी होत राहतात. नरेंद्र दराडे यांच्या अडचणी यामुळे वाढल्यात कारण गणेश गीते आणि गोकुळ गीते यांची ताकद या ठिकाणी लागणार आहे. गणेश गीते यांनी जरी अर्ज मागं घेतला असला तरी ही त्यांचीच खेळी असू शकते असंही म्हणलं जाते. मग आता गणेश गीते हे कुणासाठी प्रयत्न करणार हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि गोकुळ गीते आता निवडणूक लढवणार ठाम आहेत किंवा त्यांना लढवावी लागेल कारण त्यांनी उमेदवारी अर्ज मागं घेतलेले नाही. मग अशा वेळी काय होईल? गिरीश महाजन किंवा महायुतीचे नेते तर का कमी पडले? सुहास कांदे नाराज आहेत त्यामुळे ते समोर आले नाहीत का? दादा भुसे यांनी प्रयत्न केले नाहीत का? कारण या सगळ्या प्रक्रियेत दादा भुसे यांचं नाव कुठंच दिसत नव्हतं किंवा ते समोर आलेत असंही पाहायला मिळालेलं नाही. मग इथं शिवसेनेमध्येच किंवा सुहास कांदे देखील दिसले नाहीत. मग शिवसेनेमध्येच नाराजी आहे का आणि याचा फायदा घेतला जातोय का? किंवा भाजपला उमेदवारी मिळाली नाही म्हणून अनेक कार्यकर्ते नाराज आहेत, मग ते आता गोकुळ गीतेंना मदत करतील का? या सगळ्याचा पेच निवडणूक झाल्यानंतर किंवा गोकुळ गीते जेव्हा आपली येऊन समोर प्रतिक्रिया देतील तेव्हा स्पष्ट होणार आहे. मात्र या सगळ्या समीकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.